बसा. साहेब, ते तावडे मास्तर. नमस्कार. अब्बासभाई, अमर देशमुखच्या खुनासंदर्भात चौकशी करायची आहे. साहेब, अमरच्या बाबतीत जी तुम्हाला माहिती पाहिजे असेल ना, ते आम्ही तुम्हाला सगळी देऊ. अर्थातच. आणि म्हणून काल वस्तीवर मी तुम्हाला निरोप पाठवला होता, कारण या वस्तीमधले तुम्ही ज्येष्ठ आणि माहितीगार व्यक्ती आहात. अब्बासभाई, अमरच्या आईला बोलावू शकता का? हा. साहेब, ती माऊलीच्या धक्क्यातून सावरली नाही अजून. हा, पण साहेब, बस्तीवरील सर्व लोक तुम्हाला सहकार्य करतील. तरीही मला त्यांच्याकडून माहिती हवी आहे. साहेब, नाही म्हणजे एक शिक्षक या नात्याने सांगतो, अमरची आईची मनस्थिती ठीक झाली की आम्ही तुम्हाला कळवूच, पण तोपर्यंत जरा. ठीक आहे, मला सांगा, अमर देशमुखच्या बाबतीत जे घडलं त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता? साहेब, अमरच्या बाबतीत जो विषय घडला तो बस्तीच्या बाहेर आणि आमच्या नजरेआड. तर साहेब, आम्ही तुम्हाला नक्की काय सांगणार? कसं आहे अब्बासभाई, या निवडणुकी दरम्यान तुम्ही त्याच्या सोबत होतात. शिवाय आमदार जगदाळेंचा अगदी विश्वासू माणूस, त्यांच्या सर्व प्रचाराची जबाबदारी अमरकडे होती. त्यामुळे निवडणूक म्हटलं की वादविवाद, भांडण तट्टा ह्या गोष्टी आल्याच. साहेब, पण या गोष्टी राजकीय पटलावर घडत असल्या ना, तरी अमर त्याला अपवाद होता. म्हणजे साहेब, अमर माझा विद्यार्थी. अहो, लहान होता तेव्हापासून त्याला ओळखतोय. अतिशय संयमी मुलगा होता. त्यामुळे कोणाशी भांडण तंटा, वादविवाद झाला असेल असं नाही वाटत. तावडे मास्तर, राजकारणात ना स्वभाव गुण बदलत असतात. बरं, ते जाऊ दे. मला सांगा, वस्तीवर कोणाशी वाद? साहेब, निवडणुकीच्या दरम्यान आमच्या वस्तीमध्ये वाद झाला होता. अहो, पण तो केवळ निवडणुकीपुरता होता. निवडणूक संपली, वाद संपला. आणि आमच्या वस्तीवर वैचारिक दृष्ट्या वावरणारी लोक आहेत, त्यामुळे असं काही घडवून आणतील असं कोणी नाही. बरं, कोणावर संशय? साहेब, आमचा बस्तीवर कोणावर संशय नाही आणि मी थेट आरोप नाही करू शकत. अब्बासभाई, खरं काय ते बोला. साहेब, मी खरंच सांगतोय, मी थेट आरोप नाही करू शकणार. साहेब, मी सांगतो. बोला. साहेब, निवडणुकीच्या दरम्यान मीटिंग मध्ये वाद झाला होता. अहो, मी स्वतः यांच्या निर्णयाला विरोध केला होता. त्यावेळी तुमचे लीड कोण करत होता? शेखर आणि रफीक. शेखर आणि रफीक? हो साहेब. तेव्हाच मला इकडे येताना बघून दोघे इथून निघून गेले. नाही साहेब, त्यांचं काहीतरी महत्वाचं काम होतं आणि तशी कल्पना दिली होती. अब्बासभाई, तुम्ही शांत का? काहीच बोलत नाही आहात. साहेब, मी काय बोलणार? मी जर काही बोललो तर उगाच बस्तीमध्ये फूट पडायचे. अब्बासभाई, अहो इथे खून झाला, खून. आणि कसल्या भाषा वापरता या? साहेब, मी खरंच सांगतोय. हो, तुमच्या चौकशीमध्ये जे काही समोर येईल ते प्रत्येकाला कळणारच आहे. साहेब, अब्बासभाई खरं तेच बोलतायत. अहो, उगाच कशाला कुणावर संशय घ्यायचा? आणि ही निवडणूक केवळ एका वस्तीपुरती नाही, तर संपूर्ण मतदारसंघाची होती. कदाचित अमरचे मारेकरी इतर ठिकाणी पण असू शकतात. तवडे मास्तर, तुमच्यासारख्या शिक्षकाच्या तोंडी आहे ना, ही राजकीय भाषा शोभत नाही. साहेब, मी राजकीय भाषा बोलत नाहीये, सत्य तेच सांगतोय. ठीक आहे, तपास अजून चालू आहे. अब्बासभाई, पुन्हा एकदा सांगतोय, तोंड उघडायची वेळ आली ना की मला सांगा. अब्बासभाई, हा कोण? साहब, ये हमारे बस्ती का आदमी है. याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ते साहेब, दारूच्या गुत्त्यावर बघितलं सर. मग पुढे? पुढे नाही, मागे. मागे साहेब, आठ हा. नव्हतो, सरपटीत चालत होतो. आत्ता आठवलं. कोपरगावच्या धाडीत तुला पकडला होता. त्या दिवशी पोलिसांच्या विरोधात तूच मोठमोठ्या घोषणा देत होतास ना? होय साहेब, दारूच्या नशेत काहीतरी झालं असेल, माफ करा साहेब. दारूच्या नशेत हा. पुन्हा असं केलंस ना तर हा दांडा पाहिलास का? हो, पाहिला. छोटा आहे. छोटा आहे, कुठून घुसून बाहेर पडेल ना ते कळणार पण नाही. हो. कळलं काय? कळलं कळलं. काय? दांडा मोठा आहे. आणि पुन्हा असं केलंस ना तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. चुकलं साहेब. अब्बासभाई,
समजावून सांगा. हो साहेब. अब्बासबाई, अहो तुम्ही आपल्या